विनंती करीन तुम्हा धनाड्या लोकांना, या जागेचं पंढरपूर करायची ताकद तुमच्यात आहे. आमची इथे एक माणूस घरच्या गाईला वैरण टाकीत नव्हता आणि चंद्रभागेत गेल्यावर 5 रुपयाची पेंडी धरीत होता आणि म्हणायचा मग फोटो काढा. तर त्या ज्यानं फोटो काढला का त्याचा फोनच चोरी गेला. ते आमच्या संघचं होतं. तर ते म्हणलं मग फोन कसा चोरी गेला. मी म्हणलं तो हरामखोराचा फोटो काढला, कारण ते घरच्या गाईला वैरण टाकीत नाही आणि तिथं 5 रुपयाची पेंडी घेऊन चालते. ती गाय लय हुशार असती माऊली बुवा. ती एकच पान तोंडात धरती, कारण तिला इतकं तोंडावर हाणलेलं असतंय. कारण पेंड हे इकणारा तेवच आणि गाय त्याचीच. ते 25 पेंड ह्या इळभर पुरी, तू इळभर खाशीन तर पाया. आणि घरच्या गाईला, अरे हे संस्थान पंढरपुरातल्या मालकांनी तुमच्या नावानं टाळ्या वाजवा. नाना तुमच्या नावानं टाळ्या वाजवा. बंकटराव मोठाली माणसं आहेत तुम्ही, या प्रांतातले मोठाली माणसं आहेत, मोठाली माणसं आहेत. विटेवरच्या मालकानं टाळ्या वाजवा. काय प्रांतातली माणसं आहेत. माझ्या सद्गुरू किशन बाबाच्या समाधी बसे लाखो लोक निवाऱ्यात बसतील असं करायला लागले. त्याला हेवा वाटावं, त्याला हेवा. चला काय त्यांचा महिमा सांगतोय. वळीता का गावकरी त्याला जर सकाळचं बरं बळू का हे खाईन तुमच्याकडे. बरं काय होतं माहिती आहे का, यायची चेहरे पडे न हो. तेव्हा अंगावर घेऊ नका, मी एखादं उदाहरण देत असतो. तेव्हा माणसाला पेरायचा उलासा असावा, फारुळे शिवटिलेले असावा, बी ओरिजिनल असावा, येठण गोड असावा, चाड्याची छिद्र लवंग मधात असावा मस्त, म्हणजे एक नळ होऊ नये. काही हसू नका तुम्ही कदम बुवा, तुम्हाला कळत नसते. एक नळ म्हणजे एका नळात जास्त पेरणं आणि एकात कुठं मोठं निघणं, असं चाडा असावा आणि बैल बसणारा नसावा. मग पेरणाऱ्याला उलास येतो. तसं यायचं काम. हे चांगलं असलं की हे आम्हाला मस्त वाजित येत, आणि हे चांगलं नसलं की मग हे असंच वाजित येत, वामरत नाहीत. विठाला विठाला. बघा नावं घेतल्यात तुम्ही बी येत, तुम्ही बी येत. जरा लक्ष ठेवत जा. सांडी जा इथं जरा जोरा काही. तुम्ही बी येत. त्याचं नाव काय लक्षात नाही. गंगा भाऊ गेलतो त्यांच्याकडे एकदा. हो अजून आता बऱ्याच दिवस झालं भेटी नाहीत ना जाजू शेठ, त्याच्यामुळे लक्षात नाहीत काय काय माणसं. नाहीत मला खाती की गालन ना हाती की बाल लगेच कळते. हो ते पुन्हा वैकुंठवाशी नामनिष्ठ मदन महाराज बेहाने ज्यांच्या कुळात जन्माला आले शेठजी. हो इथं जरासं काहीतरी रिची जा. विठाला विठाला. परवाला आम्ही कीर्तनाला गेलो, मोठ्या माणसाचं कीर्तन होतं ना तुम्ही तिथं. मी म्हणलं ह्या मंदिरावरला कव्हाच दिवाळी झू देऊ नका. भगवंत तुमच्या इथला कधीच आनंद मातीत घालणार नाही. 5.25 लाखाचं जनरेटर दिलं त्या माऊलीनं. हो दिलं दिलं. पंढरपुरातला मालक म्हणला बाळ्या चांगलं बोललास घरी. बरं बोललास तू, मस्त बोलला. लगेच आमच्या इथं पाऊस पडला. नाहीत मग सोयाबीन अशी मेलो रे मेलोच करू लागली. हो मला मागितलं असतं तर थेंब नसता पडला. हो पण देवाला मागितल्याबरोबर तसं देवाला करा, जितकं मोठं होईल. अहो काही करता येते, पाण्याची टाकी करा, काही करा. अहो इथं खर्च केलेला पैसा, इथं खर्च केलेला पैसा स्वर्गातून पितर आशीर्वाद देतील आपल्याला. स्वर्गातून आशीर्वाद. चला काय त्यांचा महिमा. उत्तर भारतामध्ये एक साध्वी स्त्री होती. वेळ झाल्यावर सांगा बरं भरत बुवा. पुन्हा बांडेबुवाची भारुड येतं नाही का. बरं 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 वा वा वा. बरं बरं चल देऊ दुरुस्त.
रिसोड मापी 21 किलोची पाहिली. योग असा आला उत्तर भारतामध्ये मग आनंदमाई नावाची एक महिला होऊन गेली. फार मोठी साध्वी. भारत देशात संतांचं अधिष्ठान फार मोठं आहे. मग आनंदमाई, तिची भेट, त्या माऊलीची भेट स्वामी रामांसोबत झाली. स्वामी रामांनी तिची भेट घेतली. कोण स्वामी राम? 1949 ते 51 या भारत देशाला एका पीठाचे शंकराचार्य म्हणून ज्यांना पद प्राप्त झालं ते स्वामी राम. काय रे दादा? एका पीठाचे ती शंकराचार्य होती. आणि अशा परमपावन महात्म्याची भेट एका परमपावन या पवित्र देशातली माझ्या माईंनो, तुमच्यातली एक साध्वी स्त्री, साध्वी स्त्री, साध्वी स्त्री. काय झालं? काय बसान गपचीप? स्वामीराम प्रसन्न झाले. स्वामीराम प्रसन्न झाल्याच्या नंतर आनंदमाईचं वर्णन करत होते. त्यावेळेला आनंदमाईनं सांगितलं, राम, शंकराचार्यांना, राम, अरे माझ्यापेक्षा अजून एक श्रेष्ठ स्त्री एका ठिकाणी आहे, तिच्या दर्शनाकरता जाय. काय त्यांचा महिमा सांगतोय. आणि स्वामीराम, मा भगवती आनंदमाई अशा पवित्र साध्वीचं ऐकून स्वामीराम दिल्लीला आले. आणि दिल्लीहून 120 मैलाच्या अंतरावर आग्रा नावाचं शहर आहे. त्या शहरात एक साध्वी राहत होती. स्वामीराम त्या आग्र्यात पोचले. आग्र्यात पोचल्याच्या नंतर स्वामीरामांना एक भिकारी दिसला. दसकाटाला कसपट कधीच समजायचं नाही. ज्याच्या अंगावर लय कपडे भारीचे म्हणतो श्रीमंत असतो का? घरात 12 हात येऊन फिरतो. काही नाद असतो, वरून झकबक, आतून भकभक. काहीला इतका नाद कपड्याचा, बायको 17 भाईच्या मिरच्या तोडीन. आणि असे कपडे घाली तुम्ही जसे मुख्यमंत्र्याचा चुलताचे. नाद असतो. याच्यावर कधीच जायचं नाही वरच्यावर. हे वरचं कव्हा निष्ठून जात असतं, वरच्यावर नाही. पुढच्याची सगर्भता पाहण्यासाठी दृष्टी सुद्धा त्या पात्रतेची लागेल. स्वामी रामांनी त्या भिकाऱ्याकडे बघितलं. इमानदारीनं तुम्हाला तुमच्या अंतःकरणाला थोडा थाव घ्या. भिकाऱ्याकडे बघत असताना वृत्ती काय असते आपली? काय समजतो आपण त्या भिकाऱ्याला? सामान्य समजतो त्या भिकाऱ्याला, सामान्य. स्वामी रामांनी त्या भिकाऱ्याकडे बघितल्याच्या नंतर स्वामी रामांच्या लक्षात आलं, सूर्याच्या प्रकाशाला, तेजाला लाजवील इतकं तेज त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यात होतं. वय किती झालं असलं बाबांचं आता? बाबांचं काय वय? 67. चेहऱ्याची ताकद पहा, बघा ना प्रसन्नता. या लोकांकडे बघितल्याच्या नंतर त्यांच्या पायावर मान वाका वाटते, मान वाका वाटते, मान. आचरण सांभाळणारी लोक आहेत. नाही, आचरण सांभाळणारी लोक आहेत. निष्ठेनं विश्वाच्या मालकाला शरीर समर्पित करणारी माणसं आहेत. तसा तो एक भिकारी आहे. त्याच्या डाव्या हातात काठी आहे, उजव्या हातात भिक्षेचं पात्र नाही माऊली बाबा. उजवा हात असा पुढे केलेला आहे. आणि स्वामी रामांनी विचारलं, महात्माजी, शंकराचार्य भिकाऱ्याला महात्माजी म्हणतात भरत बुवा, अरुण बुवा, महात्माजी म्हणतात. महात्माजी. कधी कधी एक सांगतोय, बारकाल्यांना चांगलं बोलायचं शिका. इथं बसलेल्या राजकारणी सगळ्या लोकांना सांगतो, तुम्हाला खपक्या लाकडं मोठं करीत नाहीत. तुम्हाला मोठाले माणसं मोठं करीत नाहीत. सज्जनांनो, बारकाल्या लोकांची मतं पडतात तेव्हा तुम्ही खुर्चीवर बसतात, हे लक्षात ठेवा. मी काय राजकारणी नाही, 7वी पास आहे, पण महाराष्ट्र फिरतोय. माझे 4033 गाव झालेत महाराष्ट्रातले. एकदा गेलेलं नाही. इथं तर 9वी चक्कर आहे. एकदाच लिहितोय. आचार्यानं किती जरी शहाणपणा केला, मोठाले लाकडं टाकून चुलांगण पेटवायचा. आचार्यानं किती जरी शहाणपणा केला, मोठाले लाकडं टाकून चुलांगण पेटायचा, त्याच्या आज्याला चुलांगण पेटणार नाही. त्याला चुलांगण पेटण्यासाठी बारकाली लाकडं पण घालावं लागतील. तवा मोठाली लाकडं पेटत असतात. म्हणून राजकीय लोकांनी सुद्धा बारकाल्यांकडे बघत जा.
बारकाल्याच्या लक्षात आल्या हे चांगल्या चांगल्याला उलथून टाकीत आहेत. हो 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 त्याला सांगितलं तुमची लय खसखस पिकली. पाकिट देणारा लय मोठा नसतो भरत बुवा. मोठाली लोक आपल्याला त्या दिवशी पाकिट देतात, बारकाली लोक आपल्या कीर्तनाला येतात. बारकाली लोक तुमच्या पक्वादाला टाळ्या वाजतात, त्यावेळेला तुम्हाला पाकिट देतात. बारकाली लोक तुमचे बालासाहेब भजन ऐकत आहेत, त्यावेळेला मोठाली लोक तुम्हाला पाकिट देतात. पंढरनाथ बुवा, उतरेश्वर बापू. म्हणून बारक्या लोकांकडे कधीच वामदृष्टीनं बघायचं नाही. चला स्वामी राम म्हणले महात्माजी महात्माजी महात्माजी. बोलिये, हातात काठी आणि असा हात कपाळाला लावला. बोलिये महात्माजी. स्वामी रामांनी विचारलं, ते हिंदीत बोलत होते, मला काही हिंदी येत नाही आणि गरज नाही त्याच्यात, काय करायचं आपल्याला त्याच्यात. जिला गौऱ्या नीट लावता येत नाही तिनं धिडे करूच नाही. हो शेण एका जाग्यावर होईन आणि ती म्हणली मी धिरडे करते. सरपणाचा नाश आहे मंजुळा. पिठल्यातले गोळे फुटणत आणि ती म्हणली मी बासुंदी करते. दुधाचा खराबा करूच नको, त्याच्यापेक्षा तसंच दी तसंच दी. मला एक कळते, मला ही येते ना, कशाला बाकीच्या कुठं नेऊन ऐका नाही, काय गरज आहे. स्वामी रामांनी विचारलं महात्माजी या नगरीमध्ये एक साध्वी आहे. पत्ता कसा सांगितला असेल माऊली दादा? त्या भिकाऱ्यानं सांगितलं महात्माजी त्या ठिकाणी ती साध्वी आहे जिथं सूर्याचे किरण क्षीण झालेत. ज्या ठिकाणी सूर्याचे किरण क्षीण झाले त्या ठिकाणी ती साध्वी स्त्री आहे. बसले साहेब. आदरणीय बांडे महाराज, क्षीण झाले या शब्दाचा अर्थ सोपान काका, नेमकी जी बाई जिथं राहत होती तिथं सूर्य ढगाच्या आडंगी गेलता. दीपक बुवा, अख्खा आग्रा शहर उष्णतेनं तळपळतंय. 27 दिवस झालं पाऊस नव्हता, असं इतिहास सांगतोय. मी नाही, मी काय तिथला माऊली दादा सरपंच नव्हतो, मी वाचून सांगतोय. भंगाऱ्याचं ऐकून कधी सांगणार नाही. चांगल्यानं लिहिलेली पुस्तकं वाचीन, ज्याला बायको मानित नाही त्यानं लिहिलेलं पुस्तक लोक प्रकाशित करतात. दोघं नरकाला जाते. लेवा तर कोणाला वाटते, पण लायकी लागेल ना तू इथे लोकांनी वाचवा, अधिकार लागेल ना. 27 दिवस पावसाचा थेंब नाही, तळ 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 प्रजा करते. आणि योग असा आला, एकट्याबाईच्या अंगावर सावली. तेजो भास्करो दिवाकरो यज्जायते अभ्रपटलेशो अंबराभय व्याप्तिना तेजोयाम दिवाकरा. भास्कर भयतति तेज कांतियो लुब्ध सबे निजाय. शिनस्व भयतति पुरत भयामि ध्यान कृतुम भयकाय. उष्णोदक भय छंद सुधेषु वरुतति काया छंद पराना. स्वेदायन यन जायन सुधियो लवश्व कांती भास्कर. हे ताकद ज्याच्यात आहे त्याला साधू म्हणतात. साधू चांगलं वाजणार असल्यावर मला वाटतं सगळ्याच कीर्तन करायला तुमच्यासारखे भेटावं, चांगली गोष्ट. चांगल्या भट्टीतलं सोनं आहे. एकटीच्या अंगावर सावली आहे. स्वामी रामांच्या लक्षात आलं भिकाऱ्याचा दर्जा किती मोठा आहे. नाना सूर्याचे किरण जिथं थांबतात, व्यंकटराव हे भिकाऱ्याला सांगता येत होतं. भिकाऱ्याला स्वामी रामांनी त्या भिकाऱ्याला प्रणाम केला. भरत बाबा प्रणाम केला भिकाऱ्याला. आणि स्वामी रामांच्या एक लक्षात आलं, या भिकाऱ्याच्या हातात याचा दर्जा इतका मोठा आहे, पण याच्या डाव्या हातात काठी आणि उजवा हात असा आहे. मग भिक्षा पात्र का, झोली का नाही, कशी भिक्षा मागतोय.
स्वामी रामांनी विचारलं, महात्माजी करद्वयो यती त्या पारणी हा ये पात्रे सुजा येते. कर म्हणजे हात, पारणी म्हणजे हात, पात्र म्हणजे भिक्षा पात्र. आपल्या हातात भिक्षा पात्र नाही, आपण तर भीक मागता. त्या भिकाऱ्याने कदमबुवा सांगितलं, महात्माजी काम हो गया ना आपला. तुम्हाला जो पत्ता विचारायचा तुम्ही सांगितलाय ना, मग ह्या पंचायती काय करायच्या आपल्याला. स्वामी रामांनी हात जोडे, शंकराचार्यांनी हात जोडे. शंकराचार्य होता येतं का शंकराचार्य? बापदादाची प्रॉपर्टी इकून काही होता येईल, शंकराचार्य होता येत नाही बाबा. ते का साधी गोष्ट आहे का? आणि त्या शंकराचार्यांनी त्या भिकाऱ्याला हात जोडले. विचारलं, महात्माजी कळून घेण्यासाठी विचारतोय. सुनिये, तेजो मध्यायाम दिवाकरेषु करांगुले भय जायते नस्तिता. म्हणजे 12च्या नंतर 14 मिनिटं, 12 वाजून 14 मिनिटापर्यंत भिक्षा मागत असतो. ती कांती भिक्षा. कांती शिजलेली पदार्थ मागणं याला कांती भिक्षा म्हणतात पुराणामध्ये. आणि या कांती भिक्षेला वारकरी संप्रदायानं गोड नाव दिलंय. त्या नावाला मधुकरी म्हणतात. मधुकरी म्हणतात. मग ही मधुकरी मागतोय मी, पण किती मागतोय? पात्र नाही. त्या भिकाऱ्याने सांगितलं, अंगठा सोडून आणि पुढचे 4 बोट सोडून मधला जो माऊली दादा भाग आहे का सोपन काका, इतक्यावर बसल इतकंच मागतो दिवसात एकदा. तो 12 वाजून 14 मिनिटाच्या आत मागायचं आणि ते खायचं. 12 वाजून 15, 16, 17 मिनिटं झाले तर त्या दिवशी भिक्षा मागत नाही, त्या दिवशी उपाशी राहतो. स्वामी रामांनी पायाखालची माती कपाळाला लावली. काय भिकारी असेल तो. पण त्या भिकाऱ्याला कालच्या दिवशी पोटात अन्न नव्हतं आणि स्वामी रामांना सांगण्यासाठी वेळ जात होता. म्हणून त्या भिकाऱ्यानं वरी हात केला, भास्करा ठहरिए ठहरिए, कल से भूखा है. सुनिए भास्कर, हे रवि, हे तेजकांती, सुनिए, ठहरिए ठहरिए. भिकाऱ्याने हात केल्यावर सूर्य काही वेळापुरता थांबला. पळभरी होय मध्यनासी दिनकर, पळभरी होय तीर, पळभरी होय तीर, पळभरी होय तीर. मध्यनासी दिनकर, पळभरी होय तीर, पळभरी होय तीर, पळभरी होय तीर. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर. 7व्या अवतारात जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्र जन्माला यायचे. त्यावेळेला सूर्य थांबला. त्यावेळेला एका कवीनं गोडस लिहिलंय, 2 प्रहरी काग सखे, 2 प्रहरी काग सखे, सूर्य थांबला, सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. 2 प्रहरी काग सखे, सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. एका कवीने गोडस लिहिलंय. पण जुन्या काळातली कवी सुद्धा पुराणाला धरून बोलत होते. माध्यानाशी दिनकर. तुम्हाला एक सांगू का, जुन्या काळातले फिल्मी सृष्टीतले गायक सुद्धा इतके सात्विक होते, इतके सात्विक होते. ते पुराणाला धरून गाणे करीत होते. पुराणा धरून गाणे करीत होते. पुराणाला गान सम्राट प्रल्हाद शिंदेचं गाणं आहे, पडर पाण्या, पडर पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं तांदेल जात गावानी, शेत माझं तांदेल जात गावानी.
त्यातला अर्थ पुराणाची कॅसेट गुंडाळली एकदा. पडर पाण्या मृगाधी रोहिणीचा, पाळणार लागे भावाधी बहिणीचा, पाळणार लागे भावाधी बहिणीचा. बहिणीला लेकरू झालं की भाऊ ऋणातून मुक्त झाला. बहिणीला अपत्य झालं की भाऊ ऋणातून मुक्त होतो. माईल सांगतो, माझ्या खांद्यावरला भार संपला, माझ्या ताईला कुलदीपक झाला. हे गाण्यातल्यानं सांगावं आणि हाताची गाणे मला काय झाल्यावानी वाटतंय. वा 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 वा. अरे तू आबा पानसर भाईच्या कोंबड्या सांभाळायला आणि तुला काय झालं वाटतंय पानछटा. विठाला बाबा, मी कुठलाही तमाशा वगैरे पिक्चर पाहिला नाही. मोबाईल आपला गरिबीचा आहे, आपल्याला चौकत नाही आणि इमानदार मोबाईल आहे. आपला मोबाईल ओरिजिनल तुमच्यावानी ब्रह्मचारी. याच्यात आगाव येत नाही आणि आगाव येतच नाही म्हणून आगाव कोणाला जात नाही. तुमचे मोबाईल चांगले आहेत पण त्याच्यात भंगार येतं आणि चुकीची बटणं दाबल्यावर नाना कोणाला काही बी जातो. आपला मोबाईल चांगला आहे, चांगला पण मला वाचायचा नाद. तमाशातले गाणे सुद्धा वाईट नव्हते म्हणून आताच्या लोकांना देवानं चांगला सूर दिला म्हणून बासकळ गाचं नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायला राग येईल असं गाचं नाही आणि आपल्या नीतिशास्त्राला राग येईल असे मंगलाष्टक म्हणायचे नाही. काय ग सखाराम तात्याची बबी आणि श्रीराम तात्याचा भाग्या, तू उलथशीन पुला खाली सोंबळ्या. नाही चूक करायची. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला, लावणी फुलली अभंगाला, लावणी फुलली अभंगाला, लावणी फुलली अभंगाला. वासर येतोय. ओरिजिनल देशी गाईचे पुन्हा. निळोबारायला फसवण्यासाठी एक लावणी सम्राट आलती. निळोबारायला फसवण्यासाठी ज्यांचा अभंग घेतलाय त्यांना. पण ज्या वेळेला निळोबारायनी तुकोबारायच्या गाथ्यातले 3 अभंग गायले आणि वाळलेल्या उन्हाळीच्या झाडाला त्या अभंगाच्या ताकदीनं निळोबारायने हिरवं केलं, त्यावेळेला तिनं पायातले चाळ बाहेर फेकून दिले. लावणी भुलली अभंगाला. सूत्रबद्ध लोक होते हो, सूत्रबद्ध लोक होते. चल माया गावाला जाऊ, तुझ्या गावात धोतर वरी करून चालावं लागते. राधा कशी येईन तुझ्या गावात. राधा रंगानं दिसते छान, तिच्या यनीला गोंडे 2, तू पप्याच्या माईला गोंडे लाव सुंबळ्या. राधेच्या अंगाची माती पंढरपुरातला मालक कपाळाला लावतोय, गोपी चंदन उटी. त्या राधेचा अपमान जर कोणी भजनात कीर्तनात करील त्याचे पूर्वज नरकाला जातील. विठाला विठाला. भिकाऱ्याच्या पायाखालची माती कपाळाला लावली इथपर्यंत आलतो ना. आणि स्वामीराम ज्या दिशेनं सावली आहे त्या दिशेनं पोचले. तिथे एक दर्गा होता. तिथं आज मला नाही सांगायलो मी. एक लहानसा दर्गा आहे. त्या दर्ग्याच्या बाजूला आवळीचं झाड आहे. जाईची वेल आहे. त्या काळातलं सांगतोय, आता ऐक नाही काय माहीत. जाईचा वेल होता आणि आवळ्याचं झाड. तिथं दर्गा आणि त्या दर्ग्यातली उपासक होती, नाना ती स्त्री उपासक होती. स्वामी रामांनी भिकाऱ्याची तद्रुपता लक्षात घेतली. काय त्यांचा महिमा. जिच्या डोक्यावर एकटीच्या डोक्यावर ऊन लागू नये याच्याकरता सूर्यसीन झालाय उत्तरेश्वर बापू. त्या अर्थीबाई अधिकारी आहे. पण दुःख एका गोष्टीचं वाटलं, ही दर्ग्याची उपासक आहे. दुःख काय वाटलं, माझ्यासारख्या शंकराचार्यांनी
या पवित्र भारत देशातल्या शंकराचार्यांनी दर्ग्याच्या उपासक स्त्रीला प्रणाम करावा हे कितपत गोड आहे? शहाणी माणसं तपासल्याशिवाय खात नाहीत, शहाणी माणसं पारखल्याशिवाय कोणाला मानित नाहीत. असं अंदाजे मानणं मूर्खपणाचं टोक असते. आम्ही एकदा यात्रेला गेलो ना, एक जण म्हणला हे आमचा मुलगा आहे, आमच्या संघचं भुललं ती पोरगी देऊन टाकली पोरगी त्याला. कसं भुललं ते? लगेच पोराचा बाप लय हुशार होता. अरे काय चालू आहे रे खल्लाकडे पट्टीत? 50-60 अवताला. 50-60 अवताला म्हणजे 25 जर म्हणलं, 50 म्हणलं तर 25 आवतं, आणि 60 जर म्हणलं तर 30 आवतं. 50-60 अवताला, डमणी भाकरीला आणि तमाम मोकळे. आमच्या इथला म्हणला 50-60 बैल आवताला, डमणी भाकरीला, मग गडी किती असतील? आणि तमाम मोकळे म्हणजे 60 आवताला, आणि कितीतरी तमाम म्हणजे मोठी संख्यानं तमाम मोकळे म्हणजे रिकामी बैल किती त्या माणसाकडे. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजय. लागलं दमच नाही ना, गुडघ्यालाच बाशिंगण. 7-8 दिवसाला पोरगी आल्यावर तिचा चेहरा असा सुकला. म्हणलं काय झालं बबे? काय माझ्या संसाराचा सारा मंगळवार झाला. म्हणलं सांगतोय बापाला, तुम्ही होता ना. अरे म्हणलं मला देवा वाटत नव्हतं, पण ते दमच खाईन. बापाला म्हणली बाबा चटीच कल. कस काय ग? म्हणलं कस काय म्हणजे नीट पाहिलंच नाही. हा काय महाराज, 50-60 बैल आवताला, दमनी भाकरीला, आणि तमाम बैल मोकळे, आणि ते लहान जावाई का? म्हणलं सुंबळ्या विचारणं पोरीला. पोरगी म्हणली महाराज 50-60 आवताला म्हणजे एका बैलाचं नाव 50 आणि एका बैलाचं नाव 60. एका बैलाचं नाव काय ठेवलं? 50 आणि एका बैलाचं नाव 60 म्हणजे 50-60 आवताला. आणि डमणी भाकरीला मग सासरा हौसानं सासूला डमणी म्हणी तू, म्हणून डमणी भाकरीला. आणि तमाम मोकळे मया सासूच्या माईनं गाय दिली ती. गाय चोट्ट्यानं नेली, तिचं गोरं राहिलं, त्यानं पवळीन उडी हाणली, ते लंगडे घरी मरू देवा म्हणते गाव खालीच फिरत, त्याचं नाव ठेवलं तमाम आहे. तमाम मोकळे. हे असं पानचटायचं पाहणं असतं. इतका येडगळ आमच्या गावात नाही. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलाय, पण तुमचं सांगायलो विठाला. आरखणारी माणसं आहे, सूर्य छाया धरतोय अधिकार आहे, पण दर्ग्याची उपासक आहे. दर्ग्याची उपासक आहे. पाया कसं पडू? बाईनं न पाहताच महात्म्यानं आवाज दिला, बीबीजी. बीबीजी या शब्दाचा अर्थ माताजी. बीबीजी. तर बाईनं माग न पाहता आवाज दिला, स्वामीराम. स्वामीराम बोलिये. स्वामीरामांच्या लक्षात आलं ओळख नाही काय, तरी पण बाई मला राम म्हणते. त्या अर्थी बाई अधिकारी असावा. सूर्य डोक्यावर छत्र धरतो त्या अर्थी अधिकारी आहे, पण मळमळी एक होती दर्ग्याची उपासक आहे. तो दर्गा निमित्ताला होता, त्याच्या खाली साधूची समाधी होती. त्याच्या खाली साधूची समाधी होती, तो निमित्त मार्थ दर्गा होता. स्वामीरामांनी सांगितलं, माय काय काम आहे स्वामीराम? सुनिये मा बीबीजी, या प्रांतात गेली 27 दिवस झालं पाऊस नाही. एक विनंती करतो माताजी, तुमच्या कृपेने पाऊस पाडावा अशी इच्छा आहे. माऊली दादा म्हातारीनं मांडी खालचा चिमटा दिला, लोखंडाचा चिमटा वाटायचा, आणि स्वामीरामांकडे फेकला. ए स्वामीराम, तुला ज्या दिशेनं पाऊस पाहिजे तिकडे पाड. ते चिमटा जर मला भेटला असता तर सोयाबीन मध्ये वाजिला असता. नाही, आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकायली तुमची. तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत आहे किती बांध कोरीतात. मी आमच्या शेतात वाजिल्या, तुमच्या शेतात का नाही वाजिणार? कीर्तन ठेवतात ना तुम्ही. याच्यामुळे तर आम्हाला काळजी वाटत ना तुमची. असो, स्वामी रामांना सांगितलं ज्या दिशेला पाऊस पाहिजे त्या दिशेला पाऊस पडल. शंकराचार्य होते माऊली दादा, सपन काका शंकराचार्य होते. ते शंकराचार्यांनी हातात चिमटा घेतला, आणि आपल्याकडे एक देवळेकर गुरु एक
अंगाच्या भोवताल प्रदक्षिणा करत असताना एक मंत्र असतो याने निंज सगल स्थितो भय व्याप्ती जायते मुक्ता मुक्ता सर्व स्थितो होती प्राण यत मात्रेषु सर्व स्थितायाम अवडंबरा जगदा स्थितो जगद पूर्णायाम उच्चते सकल स्थिता. अंगाच्या भोवताल असं गोल फिरायचं. तर शंकराचार्यांनी चिमटा वाजून असं गोल फिरले. 1.5 तासाकरता 14 पाऊस पडला. दृष्टांत संपला. स्वामी आनंदमाई साध्वी आनंदमाईने स्वामी रामांना सांगावं त्या आग्र्यातल्या साध्वीकडे जाय. आग्र्यातला भिकारी दिसावा तो सूर्य थांबवतोय. आग्र्यातली साध्वी दिसावा तिच्यावर सूर्य सावली धरतो. आणि त्या साध्वीचा चिमटाही तितका अधिकारी. चिमटा अधिकारी असेल पण हा चिमटा ठराविक लोकांच्या हातात गेल्यावर पाऊस पडत होता. भंगिरेनं वाजिल्या धोपण तर नाही निघायचं. धोपण नाही. पण शंकराचार्य 1949 ते 51 2च वर्ष शंकराचार्याचं पद स्वीकारलं बाबा. आणि 2 वर्षाच्या नंतर राजीनामा देणारा या भारत देशातले स्वामी राम यांनी चिमटा गोल फिरून वाजिल्याबरोबर 27 दिवस पावसाचा थेंब नव्हता. या महाराष्ट्राच्या या पवित्र भारत देशातल्या संतांनी चिमटा वाजिल्याच्या नंतर पाऊस पडतोय. म्हणून मालक पहिल्या आयतांचा महिमा वर्णू वारंवार कायतांचा महिमा वर्णू वारंवार कायतांचा महिमा वर्णू वारंवार कायतांचा महिमा वर्णू वारंवार कायतांचा महिमा वर्णू वारंवार वर्णू वारंवार कायतांचा महिमा वर्णू वारंवार. हरी भक्त थोर भूमंडळी हरी भक्त थोर भूमंडळी हरी भक्त थोर भूमंडळी हरी भक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका भूमंडळी हरी भक्त थोर भूमंडळी हरी भक्त थोर भूमंडळी हरी भक्त थोर भूमंडळी त्यांचे अर्थ ब्रह्मादिका त्यांची भेटीची अर्थ पाच मिनिटात एक पुरावा सांगतो. कदंबा कसं असते कधी कधी धकून घ्यायचं असते. कमी तेलात जी बाई भजी चांगले तळी ती का तिला सुगरण म्हणतात. चलत राहत. मुख्यमंत्री बसलेले हेलिकॉप्टर जर खाली येऊ शकते मुख्यमंत्री बसलेले हेलिकॉप्टर जर 40 फुटाहून खाली येऊ शकते तर स्पीकरचं कमी अधिक होत असते. आपण सतत त्यांना बोलणं याचा अर्थ आपल्याकडे विद्वत्ता कमी आहे असं ते चलत राहते. रोजची रोज आपल्याला आहे छान धकत राहते. आता एवढ्या मोठ्या समाजात त्यांनाही त्रास होतो. चलत राहते. ते सुद्धा एक आपलं अंग आहे. कारण विश्वभर आपल्याला जीवनभर स्पीकरवाल्यासोबत आपली मैत्री आहे. त्याच्या विरोधात आपण जायचं नाही. कायमस्वरूपी आपल्याला त्यांच्याशिवाय धकणारच नाही ना. चलत राहते. एखाद्या वेळी धकून घ्यायचा. आता राहिलीच किती 5 मिनिटं. एक मुद्दा मांडू का? 5-7 मिनिटात एक मुद्दा मांडतो आणि पूर्ण विराम. एवढाच बस झाला. आता बीड जिल्ह्यातले एक ब्राह्मण पंढरपूरला गेले. गाव कोणतं होतं ते सांगणार नाही. गुतं थोडंच घेतलं. तुम्ही या जिल्ह्यात जन्माला आले तुम्हाला कळवून तो कोण्या गावातला ब्राह्मण होता. तुकोबरायच्या काळापासून त्या ब्राह्मणाचं नाव घेतलं जाते पुराणात. अजूनही कोणाच्या लक्षात नाही आमच्या गावात होता का कोण्या गावात होता. काहीच नाही. याला शिब्याला आणि शिमग्याच्या त्याला. सोलापूर जिल्ह्यातला एक माणूस कबीरदासानी इंडियाला शेला आणायला गेला. अजून सोलापूर जिल्ह्यातल्या एकाही माणसाला माहित नाही आमच्या इथला गेलता म्हणून. सांगा बीड जिल्ह्यातले तुम्ही कोण्या गावातला ब्राह्मण होता सांगता येईल. इथून सुरुवात आहे.
चला मी थोडं गुत्त घेतलं, टाइम तर झाला आपला 8:30 ते 10:30. ही आता फक्त किसन बाबाची नवनाथ बाबांची सेवा आहे, पुढची 10 मिनिटं. देवी नानानं कानात हाणला पेच. या जिल्ह्यातला ब्राह्मण शास्त्रपंडित, वेदांतिक, पुराणिक सगळ्या तिन्ही गोष्टीनं कर्तल विद्वत्ता. आणि पंढरपूरला गेला एका कामासाठी. पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेतलं कदंब, आणि पंढरपुरातल्या मालकानं दृष्टांत दिला, हे भूदेवा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आळंदीतल्या मालकांकडे जा. आणि आळंदीतल्या मालकांकडं ते ब्राह्मण या बीड जिल्ह्यातले गेले आणि ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवलं, आपली व्यथा मागली भरत बुवा. तर ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला, तुमची इच्छा पूर्ण करण्याची ताकद तुकोबारायात आहे, जा तुम्ही तुकोबारायाकडे. आणि पंढरपुरांना आळंदीला आले, आळंदीहून तुकोबारायाकडे गेले आणि तुकोबारायांनी त्या ब्राह्मणाचा सत्कार 11 अभंग देऊन केला. 11 अभंग दिली, एक तुळशीची मंजूळ दिली आणि एक नारळ दिला. पण ती ब्राह्मण व्यक्ती वेदातला प्रकांड विद्वान होते, शास्त्रातली प्रचंड विद्वान, प्रचंड खूप 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 असा शास्त्र अभ्यास होता आणि पुराणातला मर्मज्ञ ब्राह्मण होता. तुकोबारायांनी ज्या वेळेला प्राकृत 11 अभंग दिले का, त्यावेळेला त्या ब्राह्मणाला मळमळ वाटलं, मी वेदांतिक आहे, मी शास्त्रीय, मी पुराणिक आहे, मी एवढा अभ्यास आहे आणि मला ही साधी 11 अभंग देऊन टाकली. आणि ही तुळशीची मंजूळ, तुळस किती मोठी आहे मी पुराणात ऐकत होतो, पुराणात वाचित होतो, पण तुळस किती मोठी आहे आमच्या इथं भांडे घासणाऱ्या मुसलमानाच्या बुबूबाईनं मला सांगितलं. मला तुळशी वृंदावन बिदरच्या बादशाच्या दरबारात होतं नामदेवरायाच्या लग्नाला, तेही इतिहास माहीत होता. पण ती आमच्याकडे म्हातारी बाई यायची, ती मला बाबा म्हणत होती, महाराज बाबा, महाराज बाबा तुम्हारे यहाँ तुलसी का पेड़ है? जी बुबू है, ये तुलसी के पत्ते हो ना बोले. म्हणलं बुबू कशा करता, मी मराठीत आणि ती हिंदीत. बुबू ये टीवी पे रेडियो पे बातें कर रहे लोग, ये तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पानी पीना, कोरोना नहीं होता जी. हे भांडे घासणाऱ्या मुसलमानाच्या बाईला तुळशीचं महत्व कळालं आणि 1.5 कोटीचे घर बांधले. त्याच्या घरभरणीला आम्ही कीर्तनाला गेलो, बुटाडो ठोला आरमाऱ्या करे हलकाटायला, पण तुळशी वृंदावन नाही. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही त्याला काय म्हणले, मसनवाटा म्हणले, मसनवाटा, मसनवाटा. काय 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 ताकद त्या तुळशीची. आणि ती तुळशीची मंजूळ दिली, तुकोबारायाच्या जवळ टाकून दिली आणि नारळ दिला. नारळ आपल्याकडे श्रीफळ म्हणून नारळ वापरतात. या तिन्ही गोष्टी परत केल्या आणि पुन्हा ज्ञानोबारायाकडे ते आले. ज्ञानोबारायाच्या समाधीवर डोकं ठेवलं, मुक्काम केला, रात्री दृष्टांत दिला. ज्ञानोबारायाने सांगितलं, तुकोबारायाने दिलेल्या प्रसादाचा ज्यानं अपमान केला त्याला जगात आता कुठलाच प्रसाद नाही. ज्ञानोबारायाचं वाक्य बरं, मी सांगत नाही. तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल तर ज्यानं 285 ग्रंथ लिहिलेत असे संत महिपती महाराजांना जाऊन विचारा, ते तुम्हाला सांगतील हे काय. तर संत महिपती महाराज, कोणाला म्हणायचं महिपती महाराज? महिपती महाराज वारीला शेवटच्या टप्प्यात चालता येत नाही म्हणून घोड्यावर जात होते. घोड्यावर जाणारे संत महिपती महाराज घोड्यावरनं खाली पडले, आजारी झाले, आता वारीला येता येत नाही. पंढरपुरातला मालक मधल्या वारीला त्यांच्या गावी आला, ताराबादला आज वारी भरती एक. पंढरपुरातला मालक संत महिपती महाराजांकडे येतोय. त्या महिपती महाराजांचं वाक्य ज्ञानोबाराय त्या ब्राह्मणाला सांगतात, तुकोबारायच्या प्रसादाचा ज्यानं अपमान केला त्याला विश्वात कुठलाच साधू प्रसाद देणार नाही, आता तू घरी जाय. आणि तुकोबारायच्या भेटीला एक व्यक्ती आला, त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी ब्राह्मण. साधा माणूस, दुसऱ्याच्या शेतात काबाड कष्ट करणारा गरीब माणूस. काय त्यांचा महिमा, शेवटचा पुरावा, वेळ नाही घेणार तुमचा. आणि मग तुकोबारायाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. तुकोबारायांनी प्रणाम केला. भूदेव आहात आपण? जी. काय नाव आपलं? कोंडोजी नाव आहे. काही शास्त्राभ्यास? काही नाही. पुराणाचा अभ्यास? काही नाही. वेदाचा अभ्यास? काही नाही. गळ्यात जानवा आहे, तुळशीची माळ आहे, गोपीचंद कपाळाला लावतो, संध्येचे तेवढे मंत्र येतात, 3 टाइम संध्या करतो, याच्या व्यतिरिक्त काही नाही. काबाड कष्ट करतो, मिळालेल्या कष्टातून जे द्रव्य मिळेल त्याच्यावर पोट भरतो. मी असा ब्राह्मण आहे. ह्या कालच्या ब्राह्मणांनी वापस केलेली 11 अभंग तुकोबारायांनी त्याला देऊन टाकली. 11 अभंगाचा कागद हातात घेतला
डोळे भरून आले. महाराज मला वाचता येत नाही हो. कशाला देताय 11 अभंग? एखाद्या डोळस वाचणाऱ्या हुशार विद्वान व्यक्तीला देऊन टाकाय अभंग. मला कशा करता देता? मला वाचता येत नाही, मी अनपड आहे. तुकोबारायांनी पाठीवर थाप टाकला. कोंडूजी, ज्याला वाचता येते त्याच्या हातात कागद द्या आणि त्यानं वाचिल्यावर तुम्ही नुसतं ऐका. माऊली दादा तुळशीची मंजूळ देऊन टाकली, हातात पडल्याबरोबर खाऊन टाकली. तुळशीची मंजूळ हातात पडल्याबरोबर खाऊन टाकली. एका वारकऱ्याचा प्रसाद आहे, खाऊन टाकली. आणि वरतून नारळ देऊन टाकला. गरीबाला नारळ. तुकोबारायाने सांगितलं, कोंडूजी नारळ फोडा, नारळ फोड्यावर मध्ये प्रसाद निघतो, पण याच्यात निघणारा प्रसाद तुमचं मोडकं घर नीट करा. याच्यात जो प्रसाद निघेल का, तुमचं मोडेलं घर बांधा, तुमचं घर बांधून पैसे उरतील इतका याच्यात प्रसाद आहे. दृष्टांत ऐका सज्जनांनो. तुळशीची पानं खाल्ल्यामुळं ब्रह्मकन्येची कृपा झाली सरस्वतीची. तुळशीची पानं खाल्ली कदंबा, ब्रह्मकन्येची कृपा झाली. एक अभंग वाचिले, दुसऱ्यानं वाचिल्याच्या नंतर ऐकिले, शास्त्राची वेदाची पुराणाची कृपा झाली. नारळात काय निघलं माहिती? अहमदाबादचा एक सोनार होता. वाची जा खपक्या मोबाईल येत नाही भितडासारखी. हलकाटायला काय 3-3 वाजता तरी चॅटिंग करता. काल कुठं गेलता? तो मसनात गेलता, तुला नेणार आहे उद्या. काय 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 जे अहो नालायकाला चॅटिंग करून, अहो 60-65 वर्षाची जिंदगी आहे, नालायकासाठी आपण खर्च करायची. शास्त्र वाचा. राजकीय क्षेत्रातला कोणी असन, मोठी लोक कसे होतात, राजसूत्र वाचा. वैद्यकीय क्षेत्रातला असन त्यानं ते सूत्र वाचा. आपल्या लोकांनी गाथा वाचा. तुमच्या लोकांनी चांगल्या लोकांची बोल वाचा. या मागच्या लोकांनी बोधेबाबांसारख्यांच्या चाली वाचा. विश्व डोक्यावर घेऊन नाचल, विश्व डोक्यावर घेऊन. आमचं एक पाहुणं पकवादाला लाकूड म्हणलं. आमचा एक पाहुणा पकवादाला लाकूड म्हणला. देवानं इतकं धुपण काढलं की जाळायला घरी काहीच नाही ठेवलं. ह्या पकवादानं तुम्हाला डोक्यावर घेतलंय. कदमबुवा, भरतबुवा, ह्या पकवादाला तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुकोबाराय मानायचं. ह्या पकवादाला प्रत्यक्ष शंकर, प्रत्यक्ष विटेवरचा मालक मानायचंय. कारण हे मृदंग नावाचं वाद्य, पकवाज नावाचं वाद्य माझ्या काशीतल्या मालकानं आरक्षित केलंय. वाद्य 167 होते माझ्या वाचनातले, 167 वाद्य होते. त्याच्यातलं हे वाद्य काशीतल्या मालकाने भजन क्षेत्रात आरक्षित केलं. भजन तर त्यांनीच केलं. भजन करी महादेव, हा पकवाद त्यांनीच आणला. इंद्राला सांगितलं तू वाजी जाय आता. तुमच्या अगोदर, सगळ्याच्या अगोदर इंद्राने पकवाद वाजीला. भजन शंकराने केलं, नारदांनी केलं, तुंबराने केलं. आणि भजन करण्यासाठी वारकरी संप्रदायाची स्थानस्थिती लागती. म्हणून एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव या मासाला भगवान शिवशंकराचा अधिष्ठान असतो. श्रावण मासाला भगवान शिवशंकराने आपल्यावर कृपा केली माऊली दादा. म्हणून आपल्याला कीर्तन, प्रवचन, भजन, मृदंग सगळं ऐकायला भेटतंय. ही शिवजींची कृपा आहे. शिवजीन पैठणच्या मालकांचं वाक्य. अहमदाबादचा एक सोनार आहे. त्या सोनाराच्या जीवनात प्रपंचात एक अडचण होती आणि कुणाचं तरी ऐकून तो सोनार आळंदीला आला आणि ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं. डाके नाना डोकं ठेवलं आणि ज्ञानोबाराय पुढे व्यथा मांडली. भाऊ व्यथा मांडली. आणि ज्ञानोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला, कल्याण मस्तू. त्याचं कल्याण झालं. काय उतराई व्हावं ज्ञानोबारायला. म्हणून जितका मोठा नारळ भेटन माऊली दादा तितका मोठा नारळ घेतला. सोपान काका तेवढं मोठं नारळ घेतलं. शेंडी काढली नाही, खिळा घेतला, सळई घेतली, त्याच्या नारळात घातली, पाणी आणि मधलं खोबरं काढलं आणि त्याच्यात हिरेमाणिक टाकले आणि कणिक लावून बंद केलं. ते नारळ ज्ञानोबारायच्या समाधीवर ठेवलं. आणि ज्ञानोबारायांनी अहमदाबादच्या सोनाराला सांगितलं, हे नारळ समाधीवरलं उचल आणि तुकोबारायकडे नेऊन दे. अगोदरच्या बीड जिल्ह्यातल्या ब्राह्मणाला दिलेलं हेच नारळ होतं. अगोदरच्या बीड जिल्ह्यातल्या ब्राह्मणाला दिलेल्या ह्यात तुळशीच्या मंजुळा होत्या. अगोदरच्या बीड जिल्ह्यातल्या ब्राह्मणाला दिलेल्या हेच 11 अभंग होते. नाकारले. कोंडोजी नावाच्या सात्विक सदाचारी गरीब ब्राह्मणांनी ते 11 अभंग स्वीकारले, मंजूळ खाऊन टाकली. ते नारळ फोडल्याच्या नंतर वाडा बांधला आणि 11 अभंगाची ताकद किती होती कदंबा. एवढी विद्वत्ता फलित झाली, एवढी विद्वत्ता फलित झाली. या भारत देशाला लाभलेलं राजकीय क्षेत्रातलं 5वं रत्न, पहिलं रत्न कृष्ण, दुसरं रत्न विदुर,
तिसरं रत्न कनक, पाचवं रत्न छत्रपती शिवाजी महाराज. या भारत देशाला लाभलेला आई लेकरावर जितकं प्रेम करते, वात्सल्या ततच सिंधुस्तते वचा. सागरापेक्षाही व्याप्ती अंतकरणात ज्याच्या मोठी होती, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि या पाचवा राजा, या राजातल्या देवघरातली देवपूजा करायचा मान कोंडोजीला भेटला. एक सामान्य माणूस, पण तुकोबारायांनी दिलेल्या 11 भंगाची ताकद, तुकोबारायांनी दिलेल्या नारळाची ताकद आणि तुकोबारायांनी दिलेल्या तुळशी मंजुळाची ताकद, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देवघरातला पूजा करायचा मान कोंडोजींना प्राप्त होते. ताकद कोणाची आहे? तुकोबारायाची. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा Oh
उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी आवाज गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. अधिष्ठान दैवत गोरक्षनाथ भगवंताला प्रणिपात. सद्गुरू नामनिष्ठ मुक्त कैवल्य समाधीधन सद्गुरू किसन बाबांच्या चरणी प्रणाम. शांतीब्रह्म अत्यंत सात्विक सदाचारी पुण्यशील पावन पारमार्थिक क्षेत्रातलं एक मर्मज्ञ वयवृद्ध तपोरोध रत्न आदरणीय नवनाथ बाबा, पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य नवनाथ बाबा यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. उपस्थित दोन्ही मृदंगाचार्यांना धन्यवाद, गुणीजनांना धन्यवाद, श्रोत्यांना प्रणाम.